नमस्कार, मी देविदास जयवंत केंगार, अध्यक्ष अपंग जनशक्ती संस्था। आपल्या वसईविरार शहरामध्ये अनधिकृत बांधकाम हा मुद्दा काय लहान उरलेला नाही। आपल्या वसईविरार महानगरपालिकेमध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामाचे साम्राज्य उभे राहिले आहे। या बांधकामामुळे गेल्या काही दिवसांमध्ये नगर रचना विभागाचे नगर रचनाकार रेडी सारख्या मोठ्या अधिकाऱ्याकडे करोडोची संपत्ती ईडीने जप्त केली आहे। अशीच संपत्ती अनेक लहान मोठ्या अधिकाऱ्यांकडे सापडतील असे निदर्शनास येते। आता आपण पाहिले तर वसईविरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार साहेब यांना मी अनधिकृत बांधकामाबद्दल वारंवार तक्रार तसेच पत्रव्यवहार करून सुद्धा अनिल पवार यांनी उपायुक्त शिवसीचे दीपक सावंत यांना आदेश देऊन सुद्धा अद्यापर्यंत सर्वे क्रमांक 84 वालीफाटा आणि फादरवाडी येथील तबेल्याच्या बाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आलेली नाही। तसेच राजुली या सदर ठिकाणी तलावाच्या बाजूला अनेक मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचे साम्राज्य उभे राहिले आहेत, त्यावर सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही। तर असे लक्षात येते की या अधिकाऱ्यांकडे सुद्धा संपत्ती मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडेल। ईडीने या सदर ठिकाणी सुद्धा चौकशी लावण्यात यावी। तसेच प्रभाग समिती जीचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांना वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांच्याकडून एकच उत्तर मिळते की आम्ही मीटिंग मध्ये आहे। तुम्ही मीटिंग मध्ये आहेत, परंतु इथं नागरिकांच्या समस्या सोडवणार कोण? प्रत्येक वेळेस त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकदाही वसईविरार महानगरपालिका प्रभाग समिती जी कार्यालयामध्ये अद्यापर्यंत ते आलेले नाहीत। आले तर 5 मिनिटं बसतात लगेच जातात, पण नागरिकांच्या समस्या जशाच्या तशाच आहेत। आपण पाहिजे गटर तुंबलेले आहेत, रोड खराब आहेत। आता पावसाळा सुरू होईल तर रोडची दुरावस्था होईल, हे सुरुवात होणार आहे। यामध्ये ठेकेदारांना सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी सहकार्य करतात। महानगरपालिकेचे अधिकारी नागरिकांसाठी कोणतेही कामे करत नाही। त्यांना जिथे मलाई भेटते त्या ठिकाणी ते जातात, एवढं त्यांच्या लक्षात आहे, दुसरं काही नाही। तरी मी अनिल पवार साहेबांना सांगतो की वालीफाटा सर्वे क्रमांक 84 फादरवाडी तबेलाच्या बाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी। तसे राजुली तलावाच्या बाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी। तसे राजुली या सदर ठिकाणी आरसी मारुती शाळेचे अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी। जर यावर कारवाई न झाल्यास मी येत्या 2 जून 2025 रोजी आपल्या वसईविरार महानगरपालिकेचे तुळीज येथील सीयूसी विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसणार आहे। याची महानगरपालिकेने नोंद घ्यावी। मी स्वतः अपंग असून सुद्धा आपल्या नागरिकांच्यासाठी मी लढा देणार आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणापासून उठणार नाही। एवढं बोलीन। जय हिंद, जय महाराष्ट्र।